नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड क्लासमधला या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ क्रमांक 18 या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये टॉपिक सरासरी भाग दुसरा पाहत आहोत। व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये सरासरी भाग पहिला पाहिलेला होता। हे संपूर्ण गणित मित्रांनो या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत आणि यामध्ये गणितामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण सर्व या ठिकाणी टॉपिक पाहणार आहोत। त्यामुळे 100% तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये याचा फायदा होईल, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल तेवढा मित्रांनो गणित बुद्धिमत्ता तुमचा या ठिकाणी परफेक्ट असणार आहे। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगतो, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। जोपर्यंत तुमचा सराव चांगल्या प्रकारे होत नाही तोपर्यंत गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही परफेक्ट होणार नाहीत। तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सराव कराल तेवढे या ठिकाणी तुम्ही परफेक्ट गणित बुद्धिमत्तेमध्ये बनणार आहेत। गणित बुद्धिमत्ता हा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। सरासरी भाग दुसरा, व्हिडिओ क्रमांक 18। तर पहा, टाईप क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहत आहोत, सरासरी भाग दुसरा। तर पहा, 5च्या पहिल्या 6 गुणांकाची सरासरी किती? भाग पहिला जर तुम्ही पाहिला नसेल सरासरीचा तर तो पाहून घ्या, ठीक आहे। पहिल्या 6 गुणांकाची सरासरी आपल्याला या ठिकाणी काढायची। तर पहा, पहिल्या 6 गुणांकाची सरासरी काढत असताना जे आपले पहिले जे काही 5ने भाग जाणारे पहिले 6 गुणांक आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो 5 पासून या ठिकाणी 5 पासून आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तर पहा 5च्या पहिल्या 6 गुणांकाची सरासरी कशा प्रकारे काढायची आहे। आता 5च्या पहिल्या 6 गुणांकाची सरासरी काढायची म्हणजेच काय करायचं मित्रांनो, 5चा पाढा 6 पर्यंत हे करायचं आहे। कारण की पहा 5ला भाग जाणारी पहिली संख्या 5, या ठिकाणी आपण पहा 5चा पहिला गुणांक जर पाहिला तर तो 5, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30। ह्या 5च्या पहिल्या 6 गुणांकाची सरासरी काढायची म्हणजे या सर्व संख्येची काय करायची आपल्याला बेरीज करायची, भागाकारामध्ये काय करायचं 6 लिहायचं। कारण की एकूण संख्या किती आहे 6 आहेत, मग 6 लिहायचं। आता सर्वांची जर आपण बेरीज जर केली तर मित्रांनो बेरीज करण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ जाऊ शकतो आणि महत्त्वाची गोष्ट आपला या ठिकाणी वेळ जाऊ शकतो। हा वेळ वाचवा यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं, पहिली संख्या कोणती आहे? पहिली संख्या आहे 5, शेवटची संख्या कोणती आहे मित्रांनो 30 आणि एकूण ह्या संख्या किती 2 आहेत म्हणून याला 2 ने भाग देऊयात। तर किती झालं मित्रांनो या ठिकाणी 35 भागाकारामध्ये 2 जर केलं तर तो किती येणार मित्रांनो 35 न जर या ठिकाणी 2 न जर भाग जर दिला तर तो जाणार मित्रांनो 17चा, 17 2 34 आणि या ठिकाणी हा 0.5 म्हणजे 17.5 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजेच 5च्या पहिल्या 6 गुणाकाची सरासरी किती तर ती येणार मित्रांनो 17.5 एवढी त्याची गुणाकाराची सरासरी येणार आहे। पुढचं पहा, आता 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणाकाची सरासरी किती? आता मित्रांनो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला 4चा पाढा पाठ आहे तर ते काय करेल, 4च्या पहिल्या 7 गुणाकाची सरासरी किती म्हणजे 4 7 28 म्हणजे पहिली संख्या 4, शेवटची संख्या किती 28, भागाकारामध्ये 2 जर केलं तर किती येणार 28 आणि 2 येणार, 28 आणि 4 येणार मित्रांनो 32 भागाकारामध्ये 2 जर केलं तर येणार मित्रांनो ठिकाणी 16। म्हणजे सरासरी किती येणार 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणाकाची सरासरी किती तर येणार मित्रांनो 16। आता या ठिकाणी आपण परत थोडंसं लॉंग पाहूयात। आता या ठिकाणी 16च येतं का याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा या ठिकाणी कसं करायचं तर आपण सर्व गुणांक मांडून घेऊयात आणि सर्वांची बेरीज करूयात तर तेच येते का। पहा या ठिकाणी टाइमपास आपला होईल परंतु या ठिकाणी आपल्याला सरावसुद्धा महत्त्वाचा आहे। पहा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28। एकूण संख्या किती आहेत आपल्या 7 आहेत म्हणून याला 7 न भाग देऊयात। आता जी बेरीज येईल त्याला 7 न भाग जाईल का पहा, भाग द्यायचा आहे आपल्याला। आपलं काय सांगितलं पहिल्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या बरोबर सरासरी असते। मग आता सर्वांची बेरीज करा, 4 आणि 8 किती झाले मित्रांनो या ठिकाणी 12, 12 आणि 12 किती झाले मित्रांनो 24, 24 आणि 6 किती झाले 30, 30 आणि 10 झाले 40, 40 आणि 20 किती होतात 60, 60 आणि 20 किती झाले मित्रांनो 80, 80 आणि 4 झाले 84, 84 आणि 8 किती जर केले तर 84 आणि 8 झाले मित्रांनो 92, 92 हे प्लस 20 जर केलं तर किती येणार मित्रांनो 2 आणि हे 11, 9 10 11 म्हणजे 112। 100 किती आलं 12 आलं। 112ला आता आपल्याला काय करायचं, सर्वांची बेरीज झाली 112 भागाकारामध्ये 7 देऊयात। 7 न भागल्याच्या नंतर किती आलं पहा मित्रांनो 7 1 7, 11 मधून 7 गेल्याच्या नंतर राहिले 4,
7नं जर आपण 42ला जर भाग जर दिला तर कितीचा जाणार? 6 7 7 6 42. 7नं जर आपण 42ला जर भाग जर दिला तर जाणार मित्रांनो 6चा, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 16. म्हणजेच एवढं लांब प्रोसिजर करण्यापेक्षा आपल्याला पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला, पहिली संख्या आहे 4, शेवटची संख्या आहे 28, भागाकारामध्ये 2 जर केलं तर काय येणार? आपलं उत्तर 16 येणार. मग कशाला एवढी मोठी प्रोसिजर करायची? फक्त तुम्हाला एक समजावं म्हणून या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं गणित पहा. 3च्या पटीतील पहिल्या 8 गुणाकाची सरासरी किती? 3च्या पटीतील पहिल्या 8 गुणाकाची सरासरी किती? आता सर्व पाडा आपल्याला 8 पर्यंत लिहायचा का नाही लिहायचा? काय करायचं? पहिली संख्या आहे आपली 3, 3 8 होते मित्रांनो 24, भागाकारामध्ये करायचं 2, काय येणार मित्रांनो? 24 आणि 3 झाले मित्रांनो 27, 27 भागाकारामध्ये 2 करा. 27 भागाकारामध्ये 2 जर केलं तर बे 1 बे, बे 3 6 राहिला मित्रांनो पॉईंट देऊन 5, म्हणजेच बे 5 10, 13.5 असणार आपल्या 3 पासून. तर 8 गुणाकाची सरासरी किती असणार? म्हणजे 3च्या पटीतील, म्हणजे 3च्या पाड्यातील पहिल्या 8 गुणाकाची सरासरी आली 13.5. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. 4 नंबरचं पहा. 7च्या पटीतील पहिल्या 5 विषम गुणांकाची सरासरी किती? आता या ठिकाणी थोडंसं विषम विचारले, थोडंसं लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय विचारलं? आपल्या सरसकट पाडे विचारले होते, परंतु आता आपल्याला काय करायचं आहे? 7च्या पटीतील पहिल्या 5 विषम गुणांकाची सरासरी या ठिकाणी आपल्याला काढायची. किती? 5च्या विषम गुणांकाची, म्हणजे 5च्या पाड्यामधील जेवढे काही विषम गुणांक आहेत तेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग काय करायचं? आता थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी काय करायचं. तर या ठिकाणी काय करायचं? 7 1 7, 7 2 14, 14 समसंख्या आहे. मग 7च्या नंतर 7 2 14, 7 3 21, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 8 56, 7 9 63, 7 9 झाला 63. किती झाले संख्या पहा? 1 2 3 4 5. ह्या 7च्या पाड्यातील विषम संख्या आपण घेतलेल्या, समसंख्या घेतलेल्या नाहीत, हे लक्षात ठेवा. आता सर्वांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. सर्वांची बेरीज करायची. सर्वांची बेरीज केल्याच्या नंतर एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 आणि 5 संख्या आहेत, याला 5 भाग द्यायचे. मग करा आता सर्वांची बेरीज. आता सर्वांची जर आपण या ठिकाणी जर बेरीज जर केली, पहा आता सर्वांची आपण जर बेरीज केली तर ती किती येणार पहा? 63 आणि 7 किती झाले मित्रांनो? 70. बरोबर आहे, 70. 70 आणि या ठिकाणी पहा आपण अशीच बेरीज करूया. थांबा 1 मिनिट, आपण या ठिकाणी याची बेरीज करूयात. याची बेरीज करते वेळेस पहा 3 आणि 9 किती झाले मित्रांनो? 12. बरोबर आहे, 3 9 झाले 12. 12 आणि 5 किती झाले मित्रांनो? 12 आणि 5 झाले 17. 17 आणि 1 किती झाला मित्रांनो? 18. 18 आणि 7 किती झाले? 18 आणि 2 टाकला तर 20. 20 आणि 5 25. 25ला 5 हातचे आले मित्रांनो 2. मग हा 6 आणि 4 किती झाले? 10. 10 आणि 3 किती झाले मित्रांनो? 13. 13 आणि 2 किती झाले मित्रांनो? 15. 15 आणि 2 किती? 15 16 17. 175 आलं. आता काय करायचं? एकूण संख्या आहेत 5, म्हणून याला 5नं भाग देऊयात. 5नं भागल्याच्या नंतर 5 3 15 राहिला मित्रांनो या ठिकाणी 2. परत 5 3 15, 15 झाल्याच्या नंतर राहिला 2, झाला 25, म्हणजे 5 5 5 25, 35 असणार मित्रांनो या ठिकाणी सरासरी. म्हणजे 7च्या पटीतील पहिल्या 5 विषम गुणाकाची सरासरी असणार मित्रांनो या ठिकाणी 35. किती असणार मित्रांनो? या ठिकाणी 35 असणार आहे. आता काय करायचं मित्रांनो? मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं होतं? शेवटची संख्या काय मित्रांनो? पहिली संख्या आहे 7, शेवटची संख्या आहे मित्रांनो 63, भागाकारामध्ये करा 2. जर दिला तर पहा 63 आणि 7 येतं मित्रांनो 70. 70 भागाकारामध्ये 2 जर केला तर येते 35. पहा एवढी लंबी प्रोसेस करण्याची ऐवजी आपण या ठिकाणी शॉर्टकट ट्रिकनं जाऊ शकतो. आता पुढचं गणित पहा. 6च्या पटीतील पहिल्या 4 गुणांकाची सरासरी आपल्याला काढायची. 4 गुणांकाची सरासरी 6च्या पटीतील, म्हणजे 6 चौक 24, म्हणजेच पहिली संख्या 6, शेवटची संख्या 24, भागाकारामध्ये करा 2. 24 आणि 6 झाले 30. 30 भागाकारामध्ये 2 जर केले तर येते 15. म्हणजेच 6च्या पटीतील पहिल्या 4 गुणाकाची सरासरी किती असणार? 15. अशा स्वरूपामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता. लक्षात ठेवायची प्रॅक्टिस करा. आता टाईप क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहत आहोत. ABCD यांची मासिक सरासरी 12,000 रुपये जर त्याच्या मिळकतीचे गुणोत्तर 6 7 7 8 8 3 असेल तर बीची मिळकत किती असेल? आता अशा वेळेस काय करायचं पहा, लक्षात ठेवा. ABCD याची मासिक सरासरी किती आहे मित्रांनो? 12,000 रुपये. सरासरी किती आहे? 12,000. म्हणजे याचा अर्थ सरासरी इन्कम यांची 12,000 झाली. 12,000 झाल्याच्या नंतर यांची मासिक इन्कम किती असणार हे काढायसाठी आपल्याला किती आहेत पहा, किती जण आहेत? ABCD म्हणजे 4 जण आहेत. याला 4नं गुणावं लागेल. हे 4 व्यक्ती आहेत ना, ABCD हे 4 व्यक्ती आहेत. सरासरी यांची किती मिळकत? 12,000 रुपये. मग यांची मासिक मिळकत किती असणार आहे या ठिकाणी पहा. 3 शून्य जशास तसे येतील.
हे 3 शून्य, त्याच्यानंतर 4 दोन्ही 8 आणि 4 एक 4 म्हणजे 48,000 रुपये. म्हणजे त्या चौघांची एकूण या ठिकाणी मिळकत किती असणार? 48,000 रुपये. मग एकूण मिळकत 48,000 असल्याच्यानंतर त्यांचं गुणोत्तर काय दिलेले पहा या ठिकाणी. गुणोत्तर काय दिलेले? 6, 7, 7च्या नंतर 8, 8च्या नंतर 3. या सर्वांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. म्हणजेच या ठिकाणी 8 आणि 3 किती झाले? 8, 9, 10, 11, 11 आणि 7 झाले 18, 18 आणि 6 झाले 24. म्हणजे या ठिकाणी झाला 24. 24 भागल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो? 24 दोन्ही 48. 24 दोन्ही 48 आल्याच्यानंतर हे 3 शून्यचा शस्तश म्हणजे आला मित्रांनो या ठिकाणी 2000. आता काय सांगितलं आपल्याला? बीची मिळकत किती असणार, म्हणजे बीची इन्कम किती असणार. मग पहा, एची मिळकत असणार 6, बीची मिळकत असणार या ठिकाणी 7. म्हणून याला 7 न गुणून घेऊयात. 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14 आणि 3 शून्यचा शस्तश म्हणजे 14,000 रुपये असणार या ठिकाणी बीची मिळकत या ठिकाणी असणार आहे. एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पहा या ठिकाणी काय केलं आपण, या चौघाची मासिक सरासरी मिळकत किती आहे मित्रांनो? 12,000 रुपये. म्हणजे तिघं मिळून एका महिन्याला 12,000 रुपये सरासरी कमवतात. तर एकूण यांची की इन्कम किती असणार? 48,000 रुपये, कारण की चौघं आहेत आणि 12,000 रुपये सरासरी आहे. म्हणजेच 12 चौक 48, 48 झाल्याच्या नंतर सर्व गुणोत्तराची बेरीज केली ती आली 24. 24 ने 48ला भागल्याच्या नंतर आलं 2000. 2000 आल्याच्या नंतर आपल्याला कोणाची विचारलं? बीची मिळकत. बीची मिळकत विचारली म्हणून एचा अंक आहे 6, बीचा अंक आहे 7. म्हणजे 7 गुणिला जर या ठिकाणी 2000 जर केलं तर ते मित्रांनो 14,000. जर तुम्हाला डीची मिळकत जर विचारली तर डीची मिळकत गुणोत्तर किती आहे? 3 आहे. म्हणून या 2000ला 3 न गुणा म्हणजे डीची मिळकत भेटणार. म्हणजे या 2000 तुम्हाला 8 न जर गुणलं तर किती? सीची भेटणार. म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही या ठिकाणी हे गणित सोडू शकता. पुढचं गणित या ठिकाणी पाहूया. तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. पुढचं गणित पहा. पुढचं गणित आपल्याला काय दिलेले लक्षात ठेवा. 3 वस्तूची सरासरी किंमत 12,500 रुपये आहे. 5 सरासरी हा शब्द लक्षात ठेवा. एकूण नाही पहा, एकूण जर विचारलं तर तुमचं मिळकत जाईल. जर तुम्हाला दिलं 3 वस्तूची एकूण किंमत 12,000 रुपये तर त्यांची सरासरी किंमत किती? आपल्याला 3 न भागावं लागेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे दिलेल्या सरासरीला जर आपण दिलेल्या संख्येने जर भागलं तर काय होतं मित्रांनो? प्रत्येकाची वेगळी अशी किंमत या ठिकाणी मिळत असते. लक्षात ठेवायचे. आणि दिलेल्या सरासरीला आपण एकूण संख्येने जर भागलं तर आपल्याला एकूण संख्याची या ठिकाणी मिळकत भेटत असते. हे लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी 3 वस्तूची सरासरी किंमत किती आहे? 12,500 रुपये. म्हणजे 3 वस्तूची एकूण किंमत आपल्याला जर काढायची जर सांगितलं तर 12,500ला आपल्याला कितनं गुणावं लागेल? 3 न गुणावं लागेल. मग 3 न गुणल्याच्या नंतर 2 शून्य जशाच येतील. 3 5 15, 15 शील 5, हातचा हातील 1, परत 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, परत 3 1 3 हे 37,500 या ठिकाणी तिघाची काय येणार मित्रांनो? या ठिकाणी काय एकूण सरासरी येणार. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता काय करूयात? आपल्याला गणित काय विचारलं पहा. गणित विचारले 3 वस्तूची सरासरी किंमत 12,000 रुपये. म्हणजेच या 12,000ला या 12,500ला 3ने जर आपण या ठिकाणी गुणाकार जर दिला तर एकूण या ठिकाणी काय येणार मित्रांनो? या ठिकाणी 3 वस्तूची एकूण किंमत येणार आहे. मग 3 0 0, 3 0 0, 3 5 15, 15 शील 5, हातचा आला 1, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, परत 3 1 3 म्हणजे 37,500. आता ही 37,500 काय झाली? एकूण सर्वांची किंमत झाली. मग किमतीचं गुणोत्तर काय दिलं पहा. किमतीचे गुणोत्तर 3 9 9 13 झाले. म्हणून या सर्वांची करा बेरीज. म्हणजे 3 आणि 9 किती झाले? 9 10 11 12, 12 आणि 13 किती झाले? 12 दोन्ही 24, 24 आणि 1 झाला 25. म्हणजे झाला या ठिकाणी 25. म्हणजे वरी किती आहे? 37,500, खाली आहे 25. मग आपण काय करूयात या ठिकाणी 25 न भाग दिला तरी चालेल किंवा 5 न भाग देऊयात. 5 न भाग दिल्याच्यानंतर 5 5 25, परत 5 7 35, 5 7 5 7 35 राहिला 2, 5 5 25 म्हणजे वरी आला 75. म्हणजे 75 आणि वरचे 2 शून्य, 75 आणि वरचे हे 2 शून्य आणि त्याच्यानंतर भागकारामध्ये हे 5. परत 5 न भाग देऊयात पहा. 5 1 5, 7 मधून 5 गेल्याच्या नंतर राहिला 2, परत 5 5 25 आणि हे 2 शून्य जशाच तसे. याचाच अर्थ काय? 3 वस्तूची सरासरी किंमत 12,500 रुपये आहे व त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 9 9 13 आहे. तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती? आता 1500 आले मित्रांनो. या ठिकाणी 1500 आल्याच्या नंतर सर्वात महाग म्हणजेच या ठिकाणी 3 9 आणि 13 या गुणोत्तरामध्ये सर्वात मोठा गुणोत्तर म्हणजेच महाग असणार. म्हणजे 13ने या ठिकाणी गुणून घेऊयात. 13ने गुणल्याच्या नंतर 5 2 शून्य जशाच तसे येतील. परत 13 5 65, 65 शिला 5 हातच्या आले 6, 13 1 13, 13 6 19 म्हणजे 19,500. सर्वात महाग वस्तूची किंमत किती असणार? 19,500 सर्वात महाग वस्तूची किंमत या ठिकाणी असणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला सोडवायचे आहे मित्रांनो. हा टाईप तुमच्यासाठी IMP करून देतो. हा टाईप 100% परीक्षेला विचारला जातो. पुढचा टाईप आपण या ठिकाणी पाहूया. टाईप क्रमांक 6.
टाईप क्रमांक 6 पाहत असताना पहा, महेशला परीक्षेत 5 विषयात 80, 68, 82, 56 आणि 74 असे गुण मिळाले, तर महेशला सरासरी किती गुण मिळाले? सरासरी किती गुण मिळाले अशा स्वरूपामध्ये आपल्याला गणित विचारलेलं आहे. आता गणित बेसिक जर तुम्ही गणित पाहिलं असेल तर हे गणित तुम्ही 100% सोडू शकता, याची मला 100% खात्री आहे. पहा, महेशला एका परीक्षेत 5 विषयामध्ये पहिल्या विषयामध्ये पडले 80, दुसऱ्या विषयामध्ये 68, तिसऱ्या विषयामध्ये 82, चौथ्या विषयामध्ये 56 आणि 5व्या विषयामध्ये 74. या 5 विषयामध्ये त्याला एवढे गुण मिळाले, तर महेशला सरासरी किती गुण मिळाले अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलं आहे. मग काय करायचं? सरासरी म्हणजे काय असते मित्रांनो? दिलेल्या संख्येची बेरीज, भागाकारामध्ये एकूण संख्या. मग पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला? 80, 80 प्लस 68, त्याच्यानंतर मित्रांनो 82, त्याच्यानंतर मित्रांनो 56, 56च्या नंतर आले 74. आता एकूण संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, म्हणून याला 5 भाग देऊयात. आता 5 भाग दिल्याच्या नंतर या सर्व संख्येची जर आपण बेरीज जर केली तर ते येते मित्रांनो 380. किती येते? 380. या 380ला आपण काय करूयात? 5 भागूयात. 5 भागल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो? 5 7 35 राहिला मित्रांनो. 38मधून 35 गेल्याच्या नंतर राहिला 3, म्हणजे 5 30 म्हणजे 76 असणार मित्रांनो. या ठिकाणी सरासरी गुण किती मिळाले? तर त्याला सरासरी 76 गुण या ठिकाणी मिळालेले असतील. म्हणजे महेशला परीक्षेत 5 विषयामध्ये 80, 68, 72, 56, 74 असे गुण मिळाले, तर महेशला सरासरी किती गुण मिळाले? तर महेशला सरासरी या ठिकाणी 76 गुण मिळालेले आहेत. तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता उर्वरित जे काही गणित असणार आहे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की आता 4 क्रमावर समसंख्येची सरासरी 45 आहे, त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती व सर्वात मोठी संख्या कोणती, किंवा सर्वात लहान व सर्वात मोठी संख्येची सरासरी किती, सर्वात लहान किंवा सर्वात मोठ्या संख्येची वजाबाकी किती, सर्वात लहान किंवा सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती, अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. तर हे सुद्धा गणित अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा, मागच्या व्हिडिओचा सराव करा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी टाईप क्रमांक 6 पाहणार आहोत. टाईप क्रमांक 6 मधला भाग गणित पहिलं आपण या ठिकाणी आपल्या पुढच्या सरावासाठी या ठिकाणी पाहिलेले. मागच्या याचा सराव करा आणि पुढचं गणित आपण आता पुढच्या भागमध्ये 6 पाहणार आहोत. भाग क्रमांक या ठिकाणी 19 मध्ये या ठिकाणी आपण सर्व भाग पाहणार आहोत. तर या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.